नमस्ते मित्रांनो, SSK दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नवीन असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच आनंदाने आमच्यासोबत शिकण्यासाठी बेल आयकॉनचं बटन जरूर प्रेस करा, तरच आमचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचू शकणार आहेत. चला तर मित्रांनो, आज काहीतरी नवीन शिकूयात. नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे SSK दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण बघत आहोत 9th स्टँडर्डचा हा जो मेजरमेंट आणि इफेक्ट्स ऑफ हीट आहे याचा पार्ट 3 आपण बघत आहोत. या ठिकाणी पार्ट 3 सुरू होत आहे. पार्ट 3 मध्ये आपलं स्वागत आहे. तर तत्पूर्वी आपल्याला एक विनंती आहे की जर आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 हे जर व्यवस्थित बघितले नसतील तर कृपया ते एकदा बघून घ्या, ओव्हरलुक करून घ्या आणि समजून घ्या. तुम्हाला ते इझिली समजणार आहे. SSK दर्शन अकॅडमीच्या या चॅनलवर त्याची लिंक आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली असेल, कृपया ती फॉलो करा. किंवा इथे आय बटन आहे, या आय बटनवरही ती लिंक दिलेली असेल, ती कृपया फॉलो करा. वर इथे जे आय बटन आहे तिथे तर तुम्हाला ती मिळून जाणार आहे. आणि मित्रांनो, अजून एक विनंती आहे आपल्याला की या चॅप्टरशी रिलेटेड, या पार्टशी रिलेटेड जे काही व्होकॅब्लरी आहे ती व्होकॅब्लरी मी SSK सायन्स वर्ड मीनिंग इन मराठी या चॅनलवर दिलेली आहे. तोही चॅनल आपलाच आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. कृपया ती फॉलो करावी आणि त्याही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण हे सगळे चॅप्टर तुम्हाला कंटिन्यू होत असतात पुढे, तर तुम्हाला त्याची गरज भासणार आहे. तेव्हा ते सगळं तुमच्या सोबत असू द्यात नेहमी. चला तर आपण सुरू करत आहोत पार्ट 3. बघा मित्रांनो, यामध्ये आहे पॉईंट थर्मोमीटर. थर्मोमीटर म्हणजे तापमापी. हे आपण थोडंसं एक थोडक्यात बघितलं होतं त्या दिवशी पार्ट 1 मध्ये की पार्ट 2 मध्ये बघितलं होतं आपण. बघा आता थर्मोमीटर काय असतं, ताप मेजरमेंट करण्याचं किंवा टेम्परेचर मेजर करण्याचं एक काय आहे, एक असं डिव्हाइस आहे. तर मला सांगा बरं, घरी तुमच्या घरी कोणाला ताप आल्यानंतर तुमच्या घरी असं एक डिव्हाइस असतं का जे तुम्ही बघा जिभेखाली ठेवतात किंवा इथे अंडांसमध्ये ठेवतात, आहे की असं? किंवा ज्यांच्या घरी बघा लहान मुलं असतात, शक्यतो त्यांच्याकडे असतंच ते, कारण डॉक्टर लोक त्यांना ठेवायलाच सांगतात, कारण त्या लहान बाळांना सतत ताप येत असतो आणि त्यांना सतत मग ते मेजरमेंट करण्यासाठी दरवेळेस तर आपण जात नाही डॉक्टरकडे ना, मग आपल्याला ते घरीच आपल्याला मेजर करायला लागतो ताप किती आहे किती नाही. त्यासाठी असतं बघा ते थर्मोमीटर असतं बघा. हे असतं आणि हे एक असतं बघा, दिसलं का या ठिकाणी, हे डिजिटल फॉर्मचं असतं. तर हे जे थर्मोमीटर असतं ना बघा, यू मस्ट हॅव सीन द थर्मोमीटर दॅट इज यूज्ड व्हेन समवन ॲट होम ॲज फ्युअर. ते म्हणतात की घरी कोणाला ताप आला असताना तुम्ही जे तापमापी तुम्ही पाहिलेली आहे का, थर्मोमीटरला तापमापी असं म्हणतात, जे ताप मोजला जातो. दॅट थर्मोमीटर इज कॉल्ड द क्लिनिकल थर्मोमीटर. तर घरी जी ताप आल्यानंतर वापरतात ना, ती ही तापमापी असते, हे थर्मोमीटर असतं. तर याला काय म्हटलं जातं, डिजिटल थर्मोमीटर, कारण याच्यामध्ये डिजिटल नंबर येतात. हे जे नंबर येतात ना याच्यामध्ये मोजण्यासाठी, ताप मोजण्यासाठी, हे कसे नंबर असतात, डिजिटल नंबर असतात. डिफरंट थर्मोमीटर्स आर यूज्ड इन डिफरंट पर्पज. डिफरंट थर्मोमीटर्स असतात जे डिफरंट पर्पजसाठी वापरले जातात. लेट अस फर्स्ट लर्न अबाउट द वर्किंग ऑफ थर्मोमीटर. आता सगळ्यात पहिलं आपण थर्मोमीटरचं वर्किंग कसं असतं हे बघूयात या ठिकाणी. बघा मित्रांनो, ही तुम्ही तापमापी बघितलेली आहे ना, ही बघा तुमच्या याच्या लॅबोरेटरीमध्ये वगैरे असेल. ही थर्मोमीटर जे आहे ना, हे लॅबोरेटरीमध्ये असेल. तुम्ही एकदा बघा, तुमचे टीचर वगैरे तुम्हाला दाखवतील ते. आणि ही जी असते ही आपण घरी वापरतो आता घरामध्ये वगैरे. बघा इथे अ थर्मोमीटर शोन इन फिगर 14.4 यामध्ये दाखवलेला आहे. इट हॅज अ नॅरो ग्लास ट्यूब. इथं बघा अशी एक नॅरो ग्लास ट्यूब असते. इथे एकदम अशी अरुंद नळी अशी असते, तो इथं अरुंद अशी नळी असते आणि इथे काय असतो, एक फुगा असतो बघा इथं, विच हॅज अ बल्ब ॲट वन एंड. आणि त्याच्या तोंडाला असा एक छोटासा बल्ब असतो, फुगवाटा असतो बघा, दिसला का इथे तुम्हाला. द बल्ब अँड पार्ट ऑफ द ट्यूब इज फिल्ड विथ अ लिक्विड. आणि जो बल्ब असतो ना, हा जो बल्ब म्हणजे हा फुगा असतो ना, हा एका लिक्विडने भरलेला असतो. तर पहिले ना, आता आम्ही जेव्हा स्कूलमध्ये होतो, तुमच्या मम्मी पप्पांना पण विचारा तुम्ही, हा जो होता ना तो पाऱ्याने भरलेला असायचा. पारा माहिती आहे तुम्हाला, मर्क्युरी असा सिल्वर कलरचा असतो तो मेटल, तर असं चांदीसारखं असतो बघा, त्याने भरलेला असायचा. आणि मग पण आता सध्या तो त्याने भरलेला नसतो, कारण पारा हा नंतर असं लक्षात यायला लागलं का मर्क्युरी हा खूप हार्मफुल असतो आपल्यासाठी, आणि म्हणून मग तो आता त्याने बंद केलेला आहे वापरायचा. A bulb part of the tube is filled with a liquid. Earlier mercury was used, but पहिले मर्क्युरी वापरायचे त्यामध्ये, ह्या फुग्यामध्ये बरं, पण आता नाही वापरत. तो हार्मफुल असतो. इट हॅज बीन रिप्लेस्ड विथ अल्कोहोल. मग त्याची जागा कोणी घेतली आता, अल्कोहोलने घेतली. आता अल्कोहोल टाकलं जातं त्यामध्ये. द रेस्ट ऑफ व्हॉल्यूम ऑफ ट्यूब हॅज व्हॅक्यूम. आणि ही बाकीची जी नळी असते ना, काचेची असते बरं का ही ग्लास ट्यूब, आणि ही काय असते, अशी व्हॅक्यूम असतं, निर्वात असते, मोकळी असते, याच्यामध्ये काही नसतं बाकीचं. यावर असे नंबर असतात, वरच्या बाजूला अशी नंबरिंग दिलेली असते.
आणि वरचं टोक हे क्लोज केलेलं असतं, बंद असतं. द बल्ब इज केप्ट इन कॉन्टॅक्ट विथ द ऑब्जेक्ट हुज टेम्परेचर इज टू बी मेजर्ड सो दॅट इट टेम्परेचर बिकम्स सेम ॲज ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे काय केलं जातं मी तुम्हाला सांगते. कोणाला जर ताप आला असेल किंवा एखाद्या गोष्टीचं मेजरमेंट करायचं आहे, ताप मोजायचा आहे, तर हा बल्ब जो आहे ना तो काय करायचा, त्या टेम्परेचर असलेल्या गोष्टीच्या संपर्कात ठेवायचा. मग त्या व्यक्तीचं किंवा कोणाचं टेम्परेचर असेल, त्या नळीमध्ये जो पारा असायचा, पहिल्या पाऱ्याबद्दल सांगते, आता अल्कोहोलबद्दल सांगते मी तुम्हाला. तर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये तो पारा किंवा ते अल्कोहोल येतं. मग ते अल्कोहोल आणि पारा काय होतं, टेम्परेचरच्या सानिध्यात आल्यामुळे त्याचं काय होतं, एक्सपान्शन होतं. आणि ते काय होतं की असं त्याचं पण टेम्परेचर वाढून जातं आणि ते एक्सपान्शन होतं त्याचं, आणि तो प्रसरण पावतो आणि तो मग काय होतो, प्रसरण पावल्यामुळे त्याचा गुणधर्म काय, प्रसरण पावल्यामुळे तो असा वर जातो. आणि जितकं टेम्परेचर आहे ना त्या नंबरला तो जाऊन थांबतो. मग समजायचं की इतकं टेम्परेचर आहे, कारण तितक्या टेम्परेचरपर्यंत तो काय झाला, प्रसरण पावला आणि थांबला. आता 30पर्यंत गेला, मग समजायचं 30 टेम्परेचर. मग 100पर्यंत गेला समजायचं 100 डिग्री. आता इथं बघा डिग्री सेल्सिअस दिलेलं आहे, डॉट सी दिसतोय ना, म्हणजे डिग्री सेल्सिअस दिसतोय. लक्षात येत आहे, असं होतं. द रेस्ट ऑफ व्हॉल्यूम ऑफ द ट्यूब व्हॅक्यूम अँड इट अदर एंड इज क्लोज्ड. द बल्ब इज kept contact with the object whose temperature is to be measured so that its temperature becomes same as that of the object because of the increased temperature at the alcohol inside the expand. हे जे अल्कोहोल असतं ना ते त्या टेम्परेचरच्या सानिध्यात आल्यावर ते काय होतं की एक्सपांड होतं अँड इट्स लेवल इन द ट्यूब रायझेस. आणि त्याची लेवल काय होत जाते, अशी वाढत जाते. युझिंग द प्रॉपर्टीज ऑफ एक्सपेन्शन ऑफ अल्कोहोल. तर ह्या ज्या प्रॉपर्टीज आहे एक्सपान्शन म्हणजे अल्कोहोलच्या एक्सपान्शन होण्याच्या, प्रसरण पावण्याच्या ह्या ज्या प्रॉपर्टीज आहे ह्या आपण डिस्कस करणार आहोत. आता ते म्हणतात की पुढे डिस्कस करणार आहोत आपण. द टेम्परेचर कॅन बी ऑप्टेन फ्रॉम द लेवल ऑफ द अल्कोहोल. मग टेम्परेचर काय होतं, मोजलं जातं आपल्याला की किती आहे त्या अल्कोहोलच्या, अल्कोहोल किती एक्सपांड झालं त्याच्यावरून आपल्याला ते टेम्परेचर आपण मोजू शकतो किती आहे. द ट्यूब ऑफ द थर्मोमीटर इज मार्क अकॉर्डिंगली. मग ही ट्यूब ऑफ हे काय केलेलं असतं, ह्या ट्यूबवर काय केलेलं असतं, असे मार्क केलेलं असतं. तिथपर्यंत जे जाऊन थांबेल तिथपर्यंत समजायचं काय, अप्रॉक्सिमेटली तितकं टेम्परेचर आहे असं समजलं जातं. समजलं या ठिकाणी. बघा मित्रांनो, आता या ठिकाणी दाखवलेले बघा हे जे थर्मोमीटर आहे हे डिजिटल थर्मोमीटर आहे. आणि बघा हे शोज थर्मोमीटर ॲज द बॉडी टेम्परेचर ऑफ द हेल्दी पर्सन. आता हेल्दी पर्सनचं जे बॉडी टेम्परेचर आहे, निरोगी माणसाचं बॉडी टेम्परेचर हे किती असतं, हा एक्झामला क्वेश्चन येऊ शकतो. तर 37 डिग्री सेल्सिअस असतं. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. आणि मग ते कमी होऊन किती होणार असतं, 35 डिग्री सेल्सिअसपर्यंत होईल फार तर फार. आणि जास्त होऊन किती होईल, ताप आला तर येऊन कितीपर्यंत येतो, 42 डिग्री सेल्सिअसपर्यंत. त्याचं फॅरनहाईट करून बघा कुठपर्यंत निघतं. त्याच्यापेक्षा जास्त काय येऊ शकणार आहे आपल्याला ताप. म्हणून काय केलेलं असतं माहिती आहे का, याच्यामध्ये जे मेजरमेंट करण्यासाठी ना याच्यामध्ये डिझाईन असं केलेलं असतं की याच्यामध्ये फक्त किती दाखवतात नंबर, 35 डिग्री सेल्सिअस टू 42 डिग्री सेल्सिअस इथपर्यंतच दाखवतात. कारण हे काय हेल्दी माणसाचं टेम्परेचर मेजर करण्यासाठी ना, म्हणजे ह्युमनसाठी आहे ना, हे फक्त मेडिकल पर्पजसाठी वापरतात ना, तर मग ते इतकंच दिलेलं आहे त्यांनी. खूप मोठं टेम्परेचर यामध्ये मेजर नाही होत. हे इन्स्टेड ऑफ द अबो टाईप म्हणजे हे वरचं जे असतं ना याच्या ऐवजी याच्यामध्ये काय वापरलेलं असतं बघा, डिजिटल थर्मोमीटर आर यूज्ड फॉर क्लिनिकल पर्पज. हे क्लिनिकल पर्पजसाठी असतात. वन थर्मोमीटर आहे शोन इन. याच्यामध्ये काय असतं माहिती का, मी तुम्हाला सांगते. यामध्ये जसा पारा वापरलेला असतो, मर्क्युरी वापरले असते ह्या फुग्यामध्ये, किंवा अल्कोहोल वापरतात, बरोबर ना. पण यामध्ये तसं नाही वापरत. यामध्ये सेन्सर असतो. काय असतो, सेन्सर. मग हा सेन्सर काय करत असतो माहिती का, की हा सेन्सर आपल्या बॉडीमधून जी हीट निघते ना, तर त्या हीटला डायरेक्टली काय करतो, त्याच्यावरून कायच ठरवतो तो की याचं टेम्परेचर किती आहे, आणि ते टेम्परेचर आपल्याला शो करत असतो. आलं लक्षात. बघा, द थर्मोमीटर यूज्ड इन लॅबोरेटरी आर सिमिलर टू द वन शोन इन फिगर 14.4. हे याच्यामध्ये जे दाखवलेलं आहे ना, हे थर्मोमीटर कुठे वापरले जातात, हे कुठे वापरले जातात, लॅबोरेटरीमध्ये वगैरे वापरले जातात. मग यामध्ये काय केलं जातं, हे थर्मोमीटर काय मेजर करतात, लार्ज स्पॅनिंग म्हणजे खूप मोठं पण टेम्परेचर हे मोजू शकतात. 40 डिग्री सेल्सिअस टू कुठपर्यंत 110 डिग्री सेल्सिअसपर्यंत सुद्धा हे टेम्परेचर काय करू शकतात, मोजू शकतात, हे मेजर करू शकतात. अ स्पेशल टाईप ऑफ थर्मोमीटर इज यूज टू मेजर द मिनिमम अँड मॅक्झिमम टेम्परेचर इन अ डे. ते म्हणतात की स्पेशल टाईपचं असं थर्मोमीटर असतं जे काय करतं की खूप मिनिमम पण टेम्परेचर मेजर करतं आणि मॅक्झिमम पण टेम्परेचर काय करू शकतं, मेजर करू शकतं. त्यावेळेस हे वापरतात, हे अल्कोहोलचं दिसतं ना या ठिकाणी बघा, हे वापरतात. हे पण हे आपलं घरगुती असतं, लक्षात आलं, क्लिनिकली पर्पजसाठी असतं हे. इट इज कॉल्ड द मॅक्झिमम आणि मिनिमम थर्मोमीटर. यालाच काय म्हटलं जातं मग, मॅक्झिमम आणि मिनिमम थर्मोमीटर असं म्हटलं जातं. म्हणजे कमाल किंवा किमान तापमापी असं आपण त्याला म्हणू शकतो. आता बघा, ही गंमत फक्त समजून घ्या, तुम्हाला हे सगळं समजणार आहे.
कॅलरी मॅप तर त्याच्यावरूनच समजणार आहे तुम्हाला, हे समजून घ्या. आता तुम्हाला एक गंमत सांगते मी. घरामध्ये तुमची आई कधी असं करते का बघा, दूध कधी कधी गरम करून ठेवतो आपण आणि द्यायचं असतं, कोणत्या लहान बाळाला द्यायचं असतं किंवा लवकर फ्रीजमध्ये वगैरे पण ठेवून द्यायचं असतं. तर गरम झालेलं खूप कडक असतं दूध आणि ते लवकर ठेवायचं असतं किंवा लवकर त्या बाळाला वगैरे द्यायचं असतं. तर आई बघा पातीला काय करते, खाली कढईत वगैरे दुसरं थंड पाणी घेते आणि त्यामध्ये ते पाणी पातीला ठेवून देते की नाही. अशा वेळेस काय होते गंमत, ही बघितलेली तुम्ही गंमत काय होते, जे कढईत पाणी घेतलेलं असतं ते कसं असतं, थंड असतं आणि दूध कसं असतं, एकदम कडक असतं, गरम असतं. पण थोड्या वेळाने तुम्ही बघताल तर काय होतं, दूध कसं होऊन जातं, नॉर्मल टेम्परेचरला येतं, एकदम असं वॉर्म दूध होऊन जातं आणि पाणी कसं होतं, कडक होतं. का बरं असं का होतं? पाणी तर अगोदर थंड असतं ना, मग हे का बरं गरम होतं? तर हेच सांगते मी तुम्हाला. इथे काय आहे, गंमत असते ही. म्हणजे काय असते की कधी पण हे लक्षात ठेवायचं की ज्या वेळेस एखादी उष्ण वस्तू किंवा हॉट वस्तू आपण ज्यावेळेस एखाद्या कोल्ड वस्तूच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवतो आपण, म्हणजे एखादा हॉट ऑब्जेक्ट एखाद्या कोल्ड ऑब्जेक्टच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवलं तर काय होतं माहिती का, हीटची काय होत असते, देवाणघेवाण होते. लक्षात आलं का? म्हणजे एखादी उष्ण वस्तू असेल, एखादी हॉट ऑब्जेक्ट असेल तर ती काय करते, ती थंड वस्तूची ती थंड वस्तू काय करते, ती उष्णता शोषून घेते. त्यामुळे काय होतं की ह्या उष्ण वस्तूचं काय होतं, तापमान कमी होऊन जातं आणि थंड वस्तूचं काय होतं, तापमान वाढून जातं. म्हणजे दुधाचं तापमान कसं होतं, जास्त होतं आणि कढईमध्ये ठेवलेलं पाण्याचं तापमान कसं होतं, कमी होतं. मग पाण्याने काय केलं, दुधाची उष्णता ओढून घेतली आणि पाणी काय झालं, गरम झालं आणि दूध काय झालं, थोडंसं कोमट वॉर्म झालं. लक्षात आलं ना? म्हणजे यामध्ये काय होत असतं की जी हॉट वस्तू असते, हॉट ऑब्जेक्ट असतो, त्यामध्ये काय असतात, आयटम्स असतात आणि त्यांच्यामध्ये काय असते, कायनेटिक एनर्जी असते. हे मी तुम्हाला समजावलं होतं, बरोबर ना? तर ती कायनेटिक एनर्जी यांची कमी होऊन जाते उष्ण वस्तूची आणि ती कुणाला दिली जाते, तर जी थंड वस्तू असते ना, म्हणजे पाणी असतं ना कढईमध्ये, ते थंड असतं ना, त्याच्यामध्ये पण आयटम असतात ना, तर त्यांना दिली जाते. त्यांची कायनेटिक ऊर्जा काय होते, त्यांची कायनेटिक एनर्जी काय होऊन जाते, वाढून जाते. आलं का लक्षात? मग अशा वेळेस काय होतं की एक वेळ अशी येते की बघा तुम्ही की पाण्याचं पण टेम्परेचर आहे ना, खाली बघायचं तुम्ही, पाणी कढईतलं पाणी आणि दूध हे एकदम सेम होतं. हात घालून बघायचं, बोट घालून बघायचं, याचं पण टेम्परेचर तसंच झालं पाण्याचं आणि दुधाचं पण टेम्परेचर तेच झालं. म्हणजे हे काय करतात, एकमेकांना देतात आपली. म्हणजे काय होतं की हे दोघं पण काय करतात, हीटची देवाणघेवाण करतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये काय होते की जे काही आयटम असतात त्यांची ॲव्हरेज, आता मी तुम्हाला हे शिकवलं होतं बघा, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी काय होऊन जाते, सेम होऊन जाते आणि म्हणून काय होतं, त्या दोघांचं टेम्परेचर पण काय होऊन जातं, सेम होऊन जातं. मी इथे शिकवलं होतं ना तुम्हाला, आठवतं ना तुम्हाला सेकंड पार्टमध्ये का काय शिकवलं होतं, हे बघा इथे शिकवलं होतं ना, हे बरोबर ना, इथे शिकवलं होतं, आठवत असेल तर बघा, तुम्हाला समजणार आहे मी आता जे बोलले ते. कायनेटिक एनर्जी कशी सेम होऊन जाते किंवा टेम्परेचर हे कसं सेम होऊन जातं, आठवतं ना? चला पुढे जाऊयात. बघा या ठिकाणी स्पेसिफिक हीट हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, लक्षात ठेवा तुम्ही, एक्झामला पण येऊ शकतो हा. याची डेफिनेशन पण लक्षात ठेवत जा तुम्ही आणि हे पण तुम्हाला थोडंसं ओव्हरलुक करायचं आणि लक्षात ठेवायचं आहे. बघा स्पेसिफिक हीट म्हणजे विशिष्ट उष्मा आपण त्याला म्हणतो. आता एखाद्या पदार्थाची स्पेसिफिक हीट म्हणजे काय असते, एखाद्या ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट म्हणजे काय असते, हे लक्षात घ्या तुम्ही. डेफिनेशन काय असते की एखाद्या ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट म्हणजे काय असते की त्या ऑब्जेक्टचं जर टेम्परेचर, त्या स्पेसिफिक ऑब्जेक्टचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने जर वाढवायचं असेल, इन्क्रीज करायचं असेल, म्हणजे त्या ऑब्जेक्टचं जर टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने जर इन्क्रीज करायचं असेल, तर त्यासाठी जी आपल्याला अमाऊंट ऑफ हीट लागते, किती अमाऊंट ऑफ हीट त्यासाठी रिक्वायर्ड आहे, किती अमाऊंट ऑफ हीट उष्णता म्हणजे त्यासाठी रिक्वायर्ड आहे, ती म्हणजे काय झाली, स्पेसिफिक हीट झाली. समजलं तुम्हाला या ठिकाणी? म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची जर टेम्परेचर तुम्हाला 1 डिग्री सेल्सिअसने जर इन्क्रीज करायचं असेल, तर ते इन्क्रीज करण्यासाठी त्या ऑब्जेक्टला किती अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड आहे, तर त्याला काय म्हटलं जातं, स्पेसिफिक हीट. लक्षात आली ही डेफिनेशन या ठिकाणी? बघा, द स्पेसिफिक हीट ऑफ अन ऑब्जेक्ट इज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ दॅट सबस्टन्स थ्रू 1 डिग्री. तेच सांगितलं आहे मी, जे सांगितलं की त्या ऑब्जेक्टची जर टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने इन्क्रीज करायचं असेल, तर त्याचं स्पेसिफिक सपोज मास असेल, वस्तुमान असेल, त्याला काही एकक वस्तुमान असेल, तर त्यासाठी किती हीट रिक्वायर्ड असणार आहे, त्याला काय म्हणतात, स्पेसिफिक हीट असं म्हटलं जातं. आणि हे लक्षात ठेवायचं. आता स्पेसिफिक हीटबद्दल तुम्हाला जर विचारली डेफिनेशन, तर तुम्ही लक्षात ठेवायचं ती कशी रिप्रेझेंट केली जाते. दिस इज रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल सी. स्मॉल सी असतो हा सिम्बॉल, सीने ती कशी केली जाते, रिप्रेझेंट केली जाते. म्हणजे स्मॉल सी आला तर समजायचं ही काय आहे, स्पेसिफिक हीट आहे. इट्स युनिट काय आहे, आता हे युनिट पण विचारले जाऊ शकतात, आता एक्झामला लक्षातच ठेवायचे. खूप सोपं आहे. एस आय युनिट आहे. हीटमध्ये एक तर युनिट कोण असतात, दोनच असतात, एक एस आयमध्ये असतं आणि एक सीजीएसमध्ये असतं, हे तर आपल्याला माहिती आहे ना. तर याचं एस आय युनिट काय आहे, जूल आहे. आणि जूल तर हे नेहमी कशात असतं तुम्हाला माहिती आहे ना, जूल इज ऑलवेज इन किलोग्रॅम
डिग्री सेल्सिअस आणि CGS एक युनिट आहे ते कॅलरीमध्ये आहे. CGS हे कॅलरीमध्ये असते, हे तर माहिती आहे तुम्हाला. आणि ते कसं आहे, कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. लक्षात आलं ना. म्हणजे हे स्पेसिफिक हीटचं युनिट काय आहे, SI युनिट हे जूल पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस आणि CGS मधलं कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. इथं किलोग्रॅम आहे आणि इथं ग्रॅम आहे. लक्षात आलं. इकडे जूल आहे आणि इकडं कॅलरी आहे. आता हे समजून घ्या, हे काय फार अवघड आहे असं काहीच नाही आहे. बघा आता, सपोज Q अमाऊंट ऑफ हीट इज रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ ॲन ऑब्जेक्ट. ते म्हणतात की एखाद्या ऑब्जेक्टचं जर तुम्हाला इन्क्रीज करायचं आहे, म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज करायचं आहे, तर त्याच्यासाठी किती लागते त्यांनी पकडलेलं आहे. Q अमाऊंट ऑफ हीट इतकी रिक्वायर्ड आहे. टेम्परेचर वाढवायचं म्हणजे हीटच द्यावी लागणार ना. मग ती किती हीट घेतली आपण, Q अमाऊंट ऑफ हीट घेतली आहे ऑफ ॲन ऑब्जेक्ट. आणि त्याचं मास किती आहे, त्या ऑब्जेक्टचं स्मॉल m हे मास आहे. आणि स्पेसिफिक हीट किती आहे, C. म्हणजे किती हीट दिली आपण त्याला, स्पेसिफिक हीट स्मॉल c, त्याचा सिम्बॉल Cच आहे ना. फ्रॉम T1 टू TF म्हणजे इनिशियल टेम्परेचरपासून फायनल टेम्परेचर. आता TI म्हणजे काय, इनिशियल टेम्परेचर. TF म्हणजे काय, फायनल टेम्परेचर. TI पासून TF पर्यंत टेम्परेचर वाढवण्यासाठी आपण त्याला काय दिली, किती दिली, Q अमाऊंट ऑफ हीट दिली त्याला आपण. जेव्हा त्या ऑब्जेक्टचं हे किती होतं, टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी ऑब्जेक्टचं मास m होतं आणि स्पेसिफिक हीट C होती. लक्षात आलं. दिस अमाऊंट डिपेंड्स ऑन मास अँड स्पेसिफिक हीट ऑफ द ऑब्जेक्ट ॲज वेल ॲज इन्क्रीज द टेम्परेचर अँड कॅन बी रिटर्न ॲज. मग हे असं खालीलप्रमाणे आपण लिहू शकतो. कसं लिहू शकतो, आता बघा, Q अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड असते कधी, ज्यावेळेस मास, त्याची स्पेसिफिक हीट आणि किती दिलेलं आहे त्यांना, डेल्टा T. इथं डेल्टा T म्हणजे काय, फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर हे काढलेलं आहे. हे त्याचं काय आहे, फॉर्म्युला आहे. हा लक्षात ठेवायचा. लक्षात आलं तुम्हाला. Q ही ऊर्जा, म्हणजे Q ही ऊर्जा कशावर डिपेंड असते, मास, त्या ऑब्जेक्टचं मास, ती स्पेसिफिक हीट आणि त्या ऑब्जेक्टमध्ये जेवढं टेम्परेचर इन्क्रीज होईल त्याच्यावरती काय असते, डिपेंड असते. मग ती अशीच लिहितो ना आपण. बघा इथे हे लक्षातच ठेवायचं. म्हणजे अमाऊंट ऑफ हीट ही कशी रिक्वायर्ड असते, तर ती कशावर डिपेंड असते, मास. त्या ऑब्जेक्टचं काय बघायचं, मास बघायचं, त्या ऑब्जेक्टमधली स्पेसिफिक हीट बघायची आणि किती टेम्परेचर इन्क्रीज होतं. मग इन्क्रीज होणारं टेम्परेचर हे आपण नेहमी असं लिहित असतो. आपण एक्झाम्पल सोडवले बघा सेकंड पार्टमध्ये, की फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर, मॅक्झिमम टेम्परेचर मायनस मिनिमम टेम्परेचर, हे शिकलो ना आपण. मग हे बघा इथं डेल्टा T काढलेला आहे त्यांनी. लक्षात आलं. म्हणजे हे मास, स्पेसिफिक हीट आणि हा डेल्टा T, म्हणून तो कसा झाला, मास, स्पेसिफिक हीट आणि फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर, हा झाला त्याचा फॉर्म्युला. लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. बघा आता मित्रांनो, पुढचा पॉईंट आहे कॅलरीमीटर. कॅलरीमीटर म्हणजे असतं कॅलरी मापी असं त्याला म्हणतो. म्हणजे आता तुम्हाला आत्तापर्यंत काय समजलं, की तुम्ही काय करत असतात, की टेम्परेचर मोजण्यासाठी काय वापरतात, हे वापरतात, बरोबर ना, थर्मामीटर वापरतात. पण मग हीट मेजर करण्यासाठी सुद्धा काहीतरी पाहिजे ना. मग हीट मेजर करण्यासाठी कॅलरीमीटर असतं. कसं असतं कॅलरीमीटर, त्याचं पिक्चर इथे बघून घ्या या ठिकाणी. बॅक साईडला बघा, तुम्ही सगळ्यांनी आपापले बुक ओपन करा आणि इथे बघून घ्या. बघा अशी असते कॅलरीमीटर. बघा एक भांडं आतमध्ये आहे, एक भांडं बाहेरच्या बाजूनी आहे, एक थर्मामीटर टाकलेला, एक्स्ट्रा टाकलेला आहे, ढवळणी म्हणतात त्याला, आणि एक हीट रेजिस्टन्स, एक लीड टाकलेली आहे त्याच्यामध्ये. लक्षात आलं ना. इथं पण रिंग टाकलेलं आहे, हीट रेजिस्टन्स रिंग. इथे बघा आपण जशा कुकरला रिंग लावतो का, ते बाहेर जाऊ नये म्हणून, बघा तसंच आहे, सेम. लक्षात येतं आहे. आता यामध्ये कसं असतं माहिती का, की ही हीट मोजण्यासाठी असते. यामध्ये काय केलं जातं, की कोणती पण वस्तू असते ना, तिच्यामधून ही कशासाठी असते कॅलरीमीटर, ही मोजते हीट कशी, का कोणती वस्तू आहे, कोणतं ऑब्जेक्ट आहे ना, तिच्यामधून किती हीट बाहेर पडते किंवा तिच्याकडून किती हीट काय केली जाते, ॲब्झॉर्ब केली जाते. हिचं काय करतं, ते मेजरमेंट ठेवतं. हिचं काय ठेवतं, मेजरमेंट ठेवतं. लक्षात आलं तुम्हाला. म्हणजे आता हे जे आहे याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे ना, मग तुम्हाला बघा हे थर्माससारखं असतं. बघा थर्माससारखं म्हणजे कसं असतं, याच्या आत आणि बाहेर. थर्मास माहिती ना तुम्हाला, तुम्ही आजारी असल्यानंतर बघा कुणाला हॉस्पिटलमध्ये वगैरे चहा वगैरे घेऊन जातात, तर संध्याकाळपर्यंत चहा गरम राहतो. का बरं राहतो, ते पेशंटसाठी वगैरे. सकाळी नेलेला चहा संध्याकाळपर्यंत गरम राहतो. का बरं, तर त्याच्यामध्ये हेच वापरलेलं आहे ना त्यांनी. यामध्ये कसं असतं बघा, की अशीच थर्मास फासप्रमाणे दोन भांडे असतात. एक बाहेरच्या बाजूनी असतं आणि एक आतल्या बाजूनी असतं. आणि आतलं जे भांडं असतं ना, त्याच्यामध्ये जर एखादी वस्तू आपण ठेवली, तर ती वस्तू, सपोज आपण हॉट वस्तू आपण ठेवली, हॉट ऑब्जेक्ट आतमध्ये ठेवलं, तर त्या हॉट ऑब्जेक्टचं चहा ठेवला सपोज आपण याच्यामध्ये, त्या हॉट ऑब्जेक्टची जी
हीट आहे ना ती बाहेर पण जाऊ शकत नाही, आणि बाहेरचा जो थंडावा आहे किंवा बाहेरचं जे काही हीट आहे ना ती पण कुठे जाऊ शकत नाही, आत जाऊ शकत नाही. म्हणजे आतलं जे भांडं असतं किंवा त्याच्यामधल्या ज्या वस्तू असतात त्या काय केल्या जातात, ह्या बाहेरच्या ह्या सगळ्या गोष्टींपासून काय ठेवल्या जातात, वेगळ्या ठेवल्या जातात. आणि हे भांडं कशाचं असतं माहिती आहे का, तांब्याचं असतं, तांब्याचं. आणि त्याच्यामध्ये तापमान मोजण्यासाठी एक थर्मोमीटर ठेवलेलं असतं की किती टेम्परेचर आहे, आणि एक अशी ढवळणी ठेवलेली असते, स्टर ठेवलेलं असतं असं ढवळ्याला, ते द्रव वगैरे ठेवलं. लक्षात आलं? बघा आता या ठिकाणी खूप इझी आहे, फक्त समजून घ्या, काहीच अवघड नाही. आता ही काय आहे, कॅलरी मापी आहे, बरोबर. कॅलरीमीटर हे तुम्ही बघितलं, कॅलरीमीटर असते. यामध्ये काय केलेलं असतं माहिती का, यामध्ये बघा एक वॉटर ठेवलेलं असतं याच्यामध्ये, आणि ते वॉटर कसं असतं, फिक्स टेम्परेचरचं असतं. सपोज फिक्स टेम्परेचर असेल 10 डिग्री सेल्सिअस असं पकडू आपण, कोणतंही असतं ते फिक्स टेम्परेचर असं. मी 10 डिग्री म्हणजे म्हणून 10 डिग्री नाही, आपण पकडलं आहे मी असं, बरोबर ना. त्या कॅलरीमीटरमध्ये पाणी ठेवलेलं 10 डिग्री सेल्सिअस फिक्स टेम्परेचरचं ठेवतं. दिस मीन्स दॅट द टेम्परेचर ऑफ द इनर व्हेसल अँड दॅट ऑफ द वॉटर इट आर द सेम. आणि ते काय करतात की इनर व्हेसल आतलं भांडं आहे ना त्याचं पण टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअसच आहे, पाण्याचं पण टेम्परेचर त्यामध्ये ठेवलेलं 10 डिग्री सेल्सिअस, सेम टेम्परेचरचं ते ठेवतात. आणि मग ते काय चेक करतात आपल्याला, यामध्ये कॅलरीमीटर कशासाठी, हीट मेजर करण्यासाठी ना. मग काय केलं जातं, व्हेन अ हॉट ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन वॉटर, मग ज्यावेळेस एखादं हॉट ऑब्जेक्ट त्या वॉटरमध्ये टाकलं जातं, काय केलं जातं, प्लेस्ड केलं जातं. हीट इज एक्सचेंज. आता तुम्हाला मी सांगितलं ना मगाशी तिथे समजावून, दुधाचं आणि कढईमध्ये ठेवलेलं पाण्याचं हीटाची काय होते, देवाणघेवाण होते थंड आणि गरम वस्तूमध्ये. मग ज्यावेळेस हॉट ऑब्जेक्ट टाकलं जातं त्या वॉटरमध्ये, त्यावेळेस हीट काय होते, एक्सचेंज होते. कुणाकुणामध्ये, तर त्या हॉट ऑब्जेक्टमध्ये, वॉटरमध्ये आणि कॅलरीमीटरमध्ये. लक्षात आलं का. म्हणजे ते हॉट ऑब्जेक्ट असतं ते पाणी असतं ते स्थिर तापमानाचे, आणि ती कॅलरीमीटर असते ती स्थिर तापमानाची. त्यांच्यामध्ये काय होतं, हे उष्णतेची काय होते, देवाणघेवाण होते. आणि तुम्हाला सांगितलं नंतर काय होतं, नंतर सगळे एका काय होतात, कायनेटिक एनर्जी यांची काय होते, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी येते, आणि हे सगळे काय होतात, सेम टेम्परेचरच्या होतात. हे शिकवलं होतं ना मी तुम्हाला इथे, दुधाचं आणि पाण्याचं. मग वॉटर, हे बघा इथे हॉट ऑब्जेक्ट, वॉटर अँड द कॅलरीमीटर ऑल 3 रीच द सेम टेम्परेचर. नंतर ते काय पोहोचतात, देवाणघेवाण करून 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 काय होतात, तिघं पण एका टेम्परेचरला येतात, सेम टेम्परेचरला येतात. ॲज द कॅलरीमीटर इज थर्मली आयसोलेटेड फ्रॉम द सराउंडिंग. आणि ती कॅलरीमीटर कशी असते, थर्मली आयसोलेटेड असते, म्हणजे औष्णिकदृष्ट्या अशी काय असते, बाहेरून आयसोलेटेड असते बाकीच्या सगळ्या गोष्टींपासून. त्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत की बाहेरची उष्णता लागली म्हणून असं झालं, की बाहेरचा थंडावा लागला म्हणून नाही. ते जे काय होतं ते आतमध्येच होतं, बाहेरच्या सगळ्या गोष्टींपासून ते अलिप्त असतात. त्यामुळे जे काही आतमध्ये होतं ते आतमध्येच होतं. लक्षात येतं, त्याचा बाहेरच्यांशी काहीच संबंध नसतो. तर टोटल हीट लॉस्ट, त्याच्यामुळे काय समजतं की ते ऑब्जेक्टने किती हीट लॉस्ट केली. कशावरून समजणार किती हीट लॉस्ट केली, कारण ह्या पाण्याने किती हीट काय केली, ॲब्झॉर्ब केली, आणि त्या भांड्याने किती हीट ॲब्झॉर्ब केली. सपोज त्यांचं जर टेम्परेचर 10 असेल दोघांचं अगोदर, आणि नंतर त्यांचं टेम्परेचर 30 जर होऊन गेलं, तर याचा अर्थ समजेल की यांनी किती हीट ॲब्झॉर्ब केली, 20 ॲब्झॉर्ब केलेली आहे. म्हणजे यांनी किती लॉस्ट केली, 20 लॉस्ट केली. लक्षात आलं ना. ऑब्जेक्टनी लॉस्ट किती केली, 20 डिग्री सेल्सिअस, आणि यांनी किती ॲब्झॉर्ब केली, 20 डिग्री सेल्सिअस. लक्षात आलं का. टोटल इज ॲब्झॉर्ब बाय द कॅलरीमीटर अँड द वॉटर इनसाइड. लक्षात आलं का तुमच्या. कसं असतं हे, कसं समजतं की यांनी किती लॉस्ट केली, यांनी किती गेन केली, हे त्याच्यावरून समजतं. म्हणजे यांनी किती गेन केली याच्यावरून त्याने किती लॉस्ट केली हे समजतं. त्या ऑब्जेक्टने किती लॉस्ट केली म्हणजे त्याची उष्णता किती लॉस झाली हे इथं समजतं. आता बघा सिमिलरली तसंच आहे. आपण कॅलरी मापेमध्ये काय टाकलं, अगोदर हॉट वस्तू टाकली, ते हॉट ऑब्जेक्ट टाकलं होतं म्हणून ती उष्णतेची काय झाली, देवाणघेवाण. पण आपण जर एखादी थंड वस्तू टाकली तर काय होईल मला सांगा बरं. मग ती थंड वस्तू काय करेल, पाण्याचं टेम्परेचर तिच्यापेक्षा जास्त असेल, ती वस्तू तो खूप थंड असेल, पाण्याचं टेम्परेचर जितकं आहे तितकंच त्या कॅलरीमीटर त्या भांड्याचं टेम्परेचर असणार आहे. मग ती थंड वस्तू काय करेल, हिटची तर देवाणघेवाण होतेच आपल्याला तर माहिती. मग ती थंड वस्तू काय करेल, त्या पाण्यातून हीट काय करेल, स्वतः ॲब्झॉर्ब करेल, आणि पाण्याचं टेम्परेचर काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल, आणि तिचं टेम्परेचर काय होऊन जाईल, वाढून जाईल. आणि पाण्यातली पण उष्णता घेईल, आणि त्या कॅलरी मापीतली पण उष्णता ती काय करेल, ॲब्झॉर्ब करून घेईल. आणि असं करून ह्या दोघांचं टेम्परेचर काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल, आणि तिचं टेम्परेचर काय होऊन जाईल, वाढून जाईल. आलं का लक्षात. मग तिघं पण नंतर काय होतील, एका सेम टेम्परेचरला येऊन जातील. मग लक्षात येईल ना तुमच्या की याच्यावरून पण समजतं आपल्याला की किती हीट दिली गेली किंवा किती हीट शोषली गेली. समजतं या ठिकाणी. एक फॉर्म्युला बघायचा आपल्याला, त्यासाठी तुम्हाला हे आठवतंय ना, आता इथं मी तुम्हाला शिकवलं होतं. यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं की स्पेसिफिक हीटमध्ये काय सांगितलं होतं, स्पेसिफिक हीट सी सांगितलं होतं मी तुम्हाला, बरोबर ना. वस्तू म्हणजे त्याचं जे आहे त्याचं मास काय सांगितलं होतं मी तुम्हाला, मास हे किती असतं, एम असतं. त्या ऑब्जेक्टचं मास किती, एम असतं, आणि त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर TI पासून TF पर्यंत, म्हणजे इनिशियलपासून फायनलपर्यंत वाढवायचं असेल तर किती आपण हे देतो, त्यासाठी हीट किती देत असतो, क्यू हीट देत असतो. किती देत असतो इथे, क्यू हीट देत असतो, बरोबर ना. मग आता फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला हे वापरायचं आहे बघायचं. मग बघा मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलं होतं ना की
त्या पाण्यामध्ये आणि त्या कॅलरीमीटरमध्ये आपण एक हॉट ऑब्जेक्ट टाकतो. मग ऑब्जेक्ट काय करतं, वस्तू हीटची देवाणघेवाण होते. मग पाणी पण सेम टेम्परेचरचं होतं आणि हे पण सेम टेम्परेचरचं होतं. कॅलरीमीटर हे सगळे म्हणजे पाणी हा काय करतो, ज्या ऑब्जेक्टची हीट काय केली जाते, पाणी घेऊन टाकतं, ॲब्झॉर्ब करून टाकतं. मग आपण असं म्हणू शकतो की या ठिकाणी की ऑब्जेक्टनी दिलेली हीट ही कशाच्या बरोबरीनं असणार आहे, ह्या पाण्याने आणि या कॅलरी मापीने ॲब्झॉर्ब केलेल्या हीटच्या बरोबरीनं असेल का, बरोबर ना. याने जी हीट दिली ती हीट कशी मोजायची, या पाण्याने किती हीट ॲब्झॉर्ब केली आणि कॅलरीमीटरने किती हीट ॲब्झॉर्ब केली याच्या बरोबरीनं ती हीट असेल का. लक्षात आलं. म्हणजे आपण हे जर गणितात मांडायचं ठरलं तर कसं मांडणार आहोत बघा या ठिकाणी. बघा आता ही तर आपल्याला माहिती, क्यू हे कशासाठी वापरतो आपण, द्यावी लागणारी हीट, बरोबर ना. मग द्यावी लागणारी हीटसाठी आपण ऑब्जेक्टसाठी ओ वापरूया, वॉटरसाठी डब्ल्यू वापरूया आणि कॅलरीमीटरसाठी काय वापरूया, सी वापरूया. लक्षात आलं ना. हां, मग आता मला सांगा, आपण असं म्हणू शकतो का की ह्या ऑब्जेक्टने किती हीट दिली, ही हीट दिली ही म्हणजे या वॉटरने किती हीट शोषली, ॲब्झॉर्ब केली, किंवा या कॅलरीमीटरने किती हीट ऑब्झर्व केली, ह्या दोघांच्या बेरजे इतकी यांनी काय दिली, या दोघांच्या बेरजे इतकी यांनी काय दिली, हीट दिली. आलं ना लक्षात. म्हणजे या कॅलरीमीटरमध्ये हे ऑब्जेक्ट जर टाकलं, याने किती हीट दिली ही ह्या पाण्याने काय केली, किती हीट ॲब्झॉर्ब केली, आणि ह्या कॅलरीमीटरने किती हीट ॲब्झॉर्ब केली, यांच्या बेरजे इतकी असणार आहे. बरोबर ना. समजते ना तुम्हाला या ठिकाणी, समजला हा फॉर्म्युला काय. म्हणजे हा ऑब्जेक्टची किती हीट दिली, ही हीट म्हणजे ह्या वॉटरने किती हीट घेतली आणि कॅलरीमीटरने किती हीट घेतली, या दोघांच्या बेरीज जर केली तर याने किती दिली ही निघणार आहे. समजते या ठिकाणी. आता मित्रांनो हा फॉर्म्युला आठवतो तुम्हाला. ही म्हणजे काय, क्यू इज इक्वल्स टू एम इंटू सी इंटू डेल्टा टी, म्हणजे फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. हे आठवतं ना तुम्हाला. मग सेम तेच आहे ना इथे. बघा आता तुम्ही असं म्हणू शकता का या ठिकाणी, बघा क्यू ओ म्हणजे ऑब्जेक्ट, बरोबर ना. आता ऑब्जेक्ट, आता क्यू ही ऊर्जा आहे, ऑब्जेक्ट आहे, वॉटर आहे आणि कॅलरीमीटर आहे. हे कशावर डिपेंड आहे, मास, स्पेसिफिक हीट आणि चेंज इन टेम्परेचर डेल्टा टी. मास, स्पेसिफिक हीट आणि चेंज इन टेम्परेचर डेल्टा टी, बरोबर ना. याच्यावर हे डिपेंड आहे. मग ह्या क्यू आहे, मग क्यू बरोबर ना. इफ इट स्पेसिफिक हीट इज ऑफ मटेरियल, कॅलरीमीटर, वॉटर ऑब्जेक्ट आर सी डब्ल्यू अँड सी ओ रिस्पेक्टिव्हली. मग आता आपण असं म्हणू शकतो का, याच्यासाठी जर असं आहे, क्यूसाठी जर हे असं आहे, आता हे लक्षात घ्या, खूप इझी आहे, अवघड काहीच नाही. क्यूसाठी जर मास, स्पेसिफिक हीट आणि चेंज इन टेम्परेचर आहे. आता चेंज इन टेम्परेचरसाठी मी प्रत्येक वेळेस TF पेक्षा काय लिहिणार आहे, डेल्टा टी लिहिणार आहे. लक्षात आलं. हे असं आहे. तर याच्यासाठी काय होईल मला सांगा बरं, क्यू ऑब्जेक्टसाठी काय होईल, हा मास ओ होईल, हा सी काय होईल, याला पण ओ होईल, बरोबर ना. आणि हा डेल्टा टी पण काय होईल, हा ओच होईल ना, बरोबर ना. आता क्यू डब्ल्यूसाठी काय होईल, वॉटरसाठी काय होईल, हा मास पण काय होईल, कळलं पाहिजे ना. हा कशाचा आहे, मास, वॉटरचा मास आहे, बरोबर ना. हा स्पेसिफिक हीट कशाची आहे, वॉटरची आहे. डेल्टा टी कशाचा आहे, वॉटरचा आहे. लक्षात आलं ना. असं होईल ना. किंवा कॅलरीमीटरचं मास कशाचा आहे, कॅलरीमीटरचा आहे. स्पेसिफिक हीट कशाची आहे, कॅलरीमीटरची. डेल्टा तर कशाचा आहे, कॅलरीमीटरचा. समजले या ठिकाणी. इझी ना, काय अवघड आहे, बरोबर ना मित्रांनो. म्हणजे आता हे तर तुम्हाला समजलं ना की इथे हा फॉर्म्युला बघितला होता ना आपण, वस्तूने दिलेली उष्णता ही कशी केली समजली जाते. म्हणजे या पाण्याने किती हीट ॲब्झॉर्ब केली आणि कॅलरीमीटरने किती हीट ॲब्झॉर्ब केली, यांच्या बेरजे इतकी, बरोबर ना. हे आपण काढलं होतं. मग तुम्ही हे असं लिहू शकतात ना. आता ऑब्जेक्टने दिलेली हीट म्हणजे काय होऊ शकतं, त्याचं मास, त्याचं कॅलरीमीटर आणि त्याचं डेल्टा टी. वॉटरचा त्याचं मास, त्याचं कॅलरीमीटर, त्याचा डेल्टा टी. आणि त्याचं काय आहे, कॅलरीमीटरचं त्याचं मास, त्याचा डेल्टा टी आणि त्याचं काय, स्पेसिफिक हीट. लक्षात येतं आहे ना तुमच्या. असंच होणार आहे ना हे. मग आता यांचं सेम करू शकतो ना, यांच्या बेरजे इतकी ना. मग असं करू शकतो का आपण, या क्यू ओच्या ठिकाणी हे टाकू शकतो का आपण. क्यू ओच्या ठिकाणी काय टाकायचं, क्यू ओच्या ठिकाणी काय टाकायचं, हे टाकायचं बघा, एम ऑब्जेक्ट, त्याचा मास, त्याचा T0 म्हणजे डेल्टा टी टाकायचा आणि हे टाकायचं. आणि हे कुणाच्या बरोबरीनं आहे, यांच्या बेरजे इतकं, बरोबर ना. असं करू शकतो का आपण. मग यांची बेरीज कसं करायची, क्यू डब्ल्यूच्या ठिकाणी टाकायचे, क्यू डब्ल्यूच्या व्हॅल्यू, त्याचं मास, वॉटरचं मास, वॉटरचा डेल्टा टी, सॉरी इथं डब्ल्यू आहे ना, इथं सी आहे, वॉटरचा डेल्टा टी आणि वॉटरचा हे, आणि त्यांची बेरीज काय इथे करायची. बघा याची बेरीज काय, परत क्यू सी, इथं क्यू सीचं काय येणार मग इथं फॉर्म्युला, त्याचा मास, त्याचा डेल्टा टी आणि त्याचं स्पेसिफिक हीट.
लक्षात येते? आणि मित्रांनो हे लक्षात ठेवा तुम्ही, डेल्टा टी ऑब्जेक्टचा कसा असणार आहे, टी ऑब्जेक्टमधून फायनल टेम्परेचर मायनस करायचं. डेल्टा टी वॉटरचा कसा असणार आहे, फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर, हे लक्षात ठेवा तुम्ही आता. आणि डेल्टा हा कॅलरीमीटरचा कसा असणार आहे, फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर, हे लक्षात ठेवा. आता हे सेम होणार आहे ना, म्हणजे टी सी आणि टी डब्ल्यू सेमच होणार आहे ना, फायनल टेम्परेचर इनिशियल डब्ल्यू, म्हणजेच हे काय होणार आहे, टी डब्ल्यू होणार आहे. लक्षात आलं? हे लक्षात ठेवायचं आणि ते व्हॅल्यू टाकायच्या. एक्झाममध्ये एक्झाम्पल आल्यानंतर इझी, अवघड काय याच्यामध्ये. बघा मित्रांनो, ती या ठिकाणी सॉल्व एक्झाम्पल आहे, खूप इझी, अवघड काहीच नाही. आता जे बघितलं आपण, जे शिकलो तेच याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू टाकायच्या आहे. बघा त्यात व्हॅल्यू तुम्ही टाका आता, खूप इझी, आता काहीच अवघड नाही यामध्ये. बघा सपोज द मासेस ऑफ कॅलरीमीटर, आता ही कॅलरीमीटर आहे, याच्यामध्ये मासेस सांगितले म्हणजे वस्तुमान कशाचं, कसं, द वॉटर इन इट, त्याच्यामध्ये जे पाणी आहे ते, अँड द हॉट ऑब्जेक्ट मेड अप ऑफ कॉपर, म्हणजे एक हॉट ऑब्जेक्ट होतं, एक उष्ण वस्तू होती, पण ती कशाची होती, कॉपरची होती, तांब्याची होती, विच पुट इन द कॅलरीमीटर आर सेम, आणि ती ह्या कॅलरीमीटरमध्ये टाकली आणि त्यांचं काय आहे, मास सेम आहे, म्हणजे पाण्याचं आणि त्या कॉपरच्या वस्तूचं मास काय आहे, सेम आहे. मास सेम आहे म्हणजे एम 0 करावं लागणार आहे का, MW करावं लागणार आहे का, नाही, सेमच आहे ना, मास काय झालं, सेमच झालं. लक्षात आलं ना, कारण मुळातच कशाचं टेम्परेचर सेम आहे, मास सेम असतं, याचं आणि त्या भांड्याचं पण सेमच असतं. लक्षात आलं, म्हणून मास काय झालं, सगळ्यांचं सेमच झालं. वस्तुमान, द इनिशियल टेम्परेचर ऑफ द कॅलरीमीटर अँड वॉटर इज 30 डिग्री सेल्सिअस. आता इनिशियल टेम्परेचर दिलेलं आहे, म्हणजे TI दिलेला आहे त्यांनी, TI काय दिलेला आहे त्यांनी, 30 डिग्री सेल्सिअस दिलेला आहे, बरोबर ना. इनिशियल टेम्परेचर दिलेलं आहे, अँड दॅट द हॉट ऑब्जेक्ट इज 60 डिग्री सेल्सिअस. आणि हॉट ऑब्जेक्ट जर हॉट असेल, ऑब्जेक्टसाठी टी वापरतो आपण, बरोबर ना, T0 नुसता, हा डेल्टा टी नाही बरं का, T0 ऑब्जेक्टसाठी काय, T0 वापरतो आपण. मग हा TO, त्याला O म्हणा ऑब्जेक्टसाठी, तर हा काय आहे, 60 डिग्री सेल्सिअस आहे. द स्पेसिफिक हीट ऑफ कॉपर, आता स्पेसिफिक हीट दिलेली आहे. आता स्पेसिफिक हीट बघा, ही इथं स्पेसिफिक हीट बघितली ना आपण, एक तर जूलमध्ये असते किंवा CGS असते, आणि ती कशी काढतात, अशी काढतात, बरोबर ना. तर स्पेसिफिक हीट दिलेली आहे कशाची, कॉपर अँड वॉटरची, दोघांची दिलेली आहे स्पेसिफिक हीट. कॉपर अँड वॉटरची ती किती आहे, 0.09 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस आणि 1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस, अशी 2 दिलेली आहे. लक्षात आलं ना, रिस्पेक्टिवली. व्हॉट विल द फायनल टेम्परेचर ऑफ वॉटर, तर वॉटरचं फायनल टेम्परेचर काय आहे, म्हणजे TF काय असणार आहे, हे त्यांनी विचारलेलं आहे. सोपा प्रश्न आहे. बघा मित्रांनो, म्हणजे काय काय सांगितलेलं आहे त्यांनी, काय सांगितलं, मास तर सेमच आहे, म्हणजे आता मास जर तुम्हाला घ्यायचे ठरले तर कोणते कोणते मास असणार आहे, ऑब्जेक्टचं एक मास सगळ्यांचं सेम आहे, वॉटरचं एक मास आणि कुणाचं, कॅलरीमीटरचं मास, हे काय आहे, सेम आहे, बरोबर ना, सेम आहे. तर मग आपण याला काय पकडू, M पकडू ना, कशाला इतकं लिहित बसायचं, एकच पकडायचं ना, M पकडू आपण त्याला, बरोबर ना. आता मग इनिशियल टेम्परेचर गिव्हन, हे सगळं गिव्हन आहे. आता इनिशियल टेम्परेचर TI किती दिलेलं आहे, 30 डिग्री सेल्सिअस आहे, बरोबर ना. आणि ऑब्जेक्टचा हे किती दिलेलं आहे टेम्परेचर, म्हणजे बरोबर ना, त्यांनी ऑब्जेक्टचं टेम्परेचर म्हणजे उष्ण वस्तूचं किती दिलेलं आहे, जी वस्तू त्याच्यात टाकली ती कॉपरची, तिचं किती दिलेलं आहे, ऑब्जेक्टचं टेम्परेचर, हा ऑब्जेक्ट आहे O, आणि त्याचं टेम्परेचर किती दिलेलं आहे, 60 डिग्री सेल्सिअस आहे, हे तर आपल्याला कळलं, बरोबर ना. पण आता मग काय काढायला लावलं त्यांनी, TF काढायला लावला, आपल्याला काय काढायला लावला, TF काढायला लावला. मग इझी ना, आपण काय करायचे, फक्त त्याच्यामध्ये फॉर्म्युला टाकू. आता बघा मित्रांनो, हे तर आठवतं ना आपल्याला, आपण बघितलं होतं, बरोबर ना, QO इज इक्वल्स टू QW प्लस QC, हे बघितलं होतं ना आपण, वस्तूने दिलेली एकूण उष्णता, ही पाण्याने ग्रहण केलेली उष्णता आणि कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णतेच्या बेरजे इतकी असते. मग हे आपण व्हॅल्यू टाकलं त्याच्यामध्ये. पण आता मला सांग बरोबर, मग सगळ्यांचा मास तर काय आहे, सेम आहे, म्हणून इथे MO MW MCच्या ऐवजी काय होणार, फक्त MM राहणार, बरोबर ना, असंच होणार ना, MMच राहणार ना. असं करून घ्या, म्हणजे तुम्हाला आहे ना सोपं जाईल, दुसरं काही नाही. बघा झालं, हे दुसरं सेकंड पण झालं, लक्षात आलं. आता बघा याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू टाकायच्या आहे, आता काहीच करायचं नाही, याच्यामध्ये सिम्पल व्हॅल्यू टाकायच्या आहे. व्हॅल्यूचं काय, हा M तसाच राहणार आहे. आता मला सांगा, डेल्टा TO काय दिलेला आहे इथे, TO मायनस TF दिलेला आहे, बरोबर ना. आता TO किती आहे इथे, TO बघा बरं इथे किती आहे, इथं दिलेलं आहे का, TO किती, 60 डिग्री सेल्सिअस आहे ना, म्हणजे ऑब्जेक्टचं, बरोबर ना. मग आता इथे लिहून देऊ का मी तुम्हाला, TO म्हणजे काय हे लिहून देऊ का एकदा, म्हणजे समजेल तुम्हाला. TO म्हणजे काय, TO मायनस TF इंटू CO, बरोबर ना. आता हे लिहून देऊ का तुम्हाला, TW म्हणजे काय, डेल्टा TW म्हणजे काय, TF मायनस इनिशियल टेम्परेचर, फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर, आणि हे लिहून देऊ का,
बघा डेल्टा टी सी म्हणजे काय इथं दिलेलं आहे बघा. डेल्टा टी सी म्हणजेच TW आहे. लक्षात आलं ना. म्हणजेच फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. लक्षात आलं. आता मित्रांनो इथं तुम्हाला आठवतं ना कॉपरचा आणि वॉटरचा स्पेसिफिक हीट दिलेली 0.09 आणि 1 हे 2 दिलेले. लक्षात आहे ना. मग टाकायच्या व्हॅल्यू इथं. आता एम तर आपल्याला माहीत नाही ना. मग बघा एम तसाच राहणार आहे इंटू हा T0 किती आहे, TO किती आहे, इथं TO किती आहे 60 मायनस TF माहिती का नाही, आणि CO किती आहे बरोबर ना. CO किती आहे म्हणजे पहिला हीट किती स्पेसिफिक हीट कॉपरची 0.09 आलं लक्षात. मग आता इथं टाकायची व्हॅल्यू एम. हा TF माहिती का आपल्याला इकडचा नाही, TF माहीत नाही, पण इनिशियल टेम्परेचर मात्र माहिती ना, TI माहिती ना किती आहे 30 डिग्री सेल्सिअस. 30 डिग्री सेल्सिअस. वॉटरचा माहिती आहे का तुम्हाला, वॉटरचा विशिष्ट उष्मा माहिती किंवा स्पेसिफिक हीट माहिती का, हो 1 किती आहे 1 आहे बरोबर ना. इथं एम, इथं TF मायनस TF तेच येणार ना. TF मायनस TI किती येणार इथे पण सेम तेच येणार ना. इथे TF मायनस TI किती आहे इथे 30च आहे, पण इथे CC किती येणार आहे इथं दिलेलं नाही. पण तुम्हाला हे माहिती का इथे काय दिलेलं आहे, कॉपरची वस्तू टाकली होती. आणि हे तुम्हाला माहिती का कॅलरीमीटरमध्ये भांडच कशाचं बनलेलं असतं, कॉपरचं बनलेलं आहे. म्हणून या दोघांचा काय झाला सेम झाला बरोबर ना. याचा जितका होणार आहे तितकाच याचा पण होणार आहे. हे समजतंय ना. टाका व्हॅल्यू. बघा आता या सगळीकडे एम 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 काय आहे कॉमन आहे. मग एम जाणार आहे. मग याच्यामध्ये काय राहणार आहे फक्त 60 मायनस TF इंटू 0.09 आणि इकडे काय राहणार आहे, हा पण एम गेलेला आहे. मग इथे काय राहणार आहे TF मायनस 30 इंटू 1 आणि प्लस हा काय राहणार आहे TF मायनस 30 इंटू 0.09. याच्यामध्ये काय कॉमन निघेल लक्षात येते का, याच्यामध्ये काही निघेल का. TF मायनस 30 एक कॉमन निघू शकतं ना, निघेल का नाही. मग 60 मायनस TF इंटू 0.09 याच्यामध्ये कॉमन निघेल का, हा काय निघेल कॉमन. मग तो कसा होणार TF मायनस 30 बघा इथे 1 प्लस 0.09 असं होणार बरोबर ना. मग हा किती होणार मला सांगा बरं. 60 फास्ट करूया आता हे काय आता खूप अवघड नाही आहे हे. TF मायनस 30 हा 1 प्लस 0.09 किती होणार, हा इतका होईल का 1.009 इतका होईल का बघा बरं. मग आता ह्यानी काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, याला पण आणि याला पण होईल ना. मग 60 इंटू 0.09 बरोबर ना. यांच्यामध्ये मायनस साईन आहे. TF इंटू 0.09 इज इक्वल्स टू याने पण याला करायचं आणि याला करायचं मल्टिप्लिकेशन. TF इंटू 1.09 मायनस 30 इंटू 1.09 असं होईल का बघा. आणि मग काय करायचं आता व्हॅल्यू इकडे ठेवू आणि हे तिकडे नेऊ बरोबर ना. मग आता 60 इंटू 0.09 हा 30 इंटू हा मायनस इकडे प्लस होणार 30 इंटू 1.09 असं घेऊयात आपण आणि हा इकडे पाठवूयात. मग बघा TF इंटू 1.09 आणि हा तिकडे जाऊन काय होणार प्लस होणार ना बरोबर ना. हा तिकडे जाऊन काय होणार प्लस होणार TF इंटू 0.09 काय कॉमन निघेल याच्यातून बघा. आता ह्या तुम्ही करा फायनल. आता 30 इंटू 1.09 इज इक्वल्स टू हा TF कॉमन निघाला. TF कॉमन निघाला. काय राहिला इथे 1.09 प्लस 0.09 आलं लक्षात. आता ही फायनल हे करा तुम्ही आता. मग TF तुम्हाला निघून जाईल बरोबर ना. म्हणजे तुम्हाला TFच काढायचा आहे ना. मग आता TF काढायचा आहे ना. मग करा यांचं कॅल्क्युलेशन करा आणि फायनल आन्सर काय येतं ते बघा. चला या ठिकाणी आपण थांबत आहोत. खूप इझी आहे, अवघड असं काहीच नाही. तुम्हाला फायनल टेम्परेचर इथे मिळून जाईल. या ठिकाणी आपण थांबत आहोत. चॅनल आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत पण पोहोचवा. आपल्या अनमोल कमेंट्स आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि चॅनलला ग्रोथ द्या. पुन्हा भेटू न्यू पार्टसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, सुखी राहा, आनंदी राहा. आपले इतरही चॅनल आहेत, कृपया ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. ते सगळे चॅनल सबस्क्राईब करून सपोर्ट करा. धन्यवाद. मित्रांनो चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट 4मध्ये कव्हर करण्यात आलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कृपया ती फॉलो करावी. धन्यवाद.